बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना झोपडपट्टी महासंघाची धडक. कल्याणकारी योजनांमध्ये सुधारणा व कमी व्याजदरात कर्जाची मागणी. शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या वतीने बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या आयुक्तांकडे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे बांधकाम कामगारांच्या आर्थिक व सामाजिक सुरक्षेसाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत अशी मागणी करण्यात आली. निवेदनात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सेंट्रिंग मटेरियल, प्लायवूड, लोखंडी साचे, पाईप, जॅक आदी साहित्य खरेदीसाठी कमी व्याज दरात 1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच कामगार नोंदणीचे नूतनीकरण अधिक सुलभ करणे, अपघातग्रस्त कामगार किंवा त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत देणे, गंभीर अपघातांमध्ये उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने उचलणे आणि कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना झोपडपट्टी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख उत्तम आबा कांबळे व सांगली जिल्हा सचिव विलास कांबळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत बांधकाम कामगारांच्या प्रश्नांसाठी संघटना सातत्याने लढा देणार असल्याचे सांगितले. हे निवेदन सांगली शहर जिल्हाध्यक्ष भारत पारिसर चौगुले यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. कामगारांच्या हिताच्या मागण्यांचा शासनाने सकारात्मक विचार करून तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. नमस्कार. शिवसेना झोपडपट्टी महासंघ सांगली जिल्हा अध्यक्ष भारत चौगुले. आज आम्ही बांधकाम कामगार आयुक्त साहेबांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. बांधकाम कामगार अनेक वर्षापासून बांधकाम कामगार काम करत आहे. त्या बांधकाम कामगारांना 1 ते 10 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून मिळावे अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे. तसेच बांधकाम कामगार एखादा साईटवर अपघात झाला तर त्याला तात्काळ 5 लाख रुपये मिळण्यात यावे किंवा घरी किंवा आजारी असेल बांधकाम कामगार तरीसुद्धा त्यालासुद्धा 5 लाखाची मदत शासनाकडे मिळावी अशी आमची मागणी आहे प्रशासनाकडे. तसेच आमचे सांगली जिल्ह्याचे सचिव विलास कांबळे, पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख उत्तम आबा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.